नमस्कार, माझं नाव अक्षता गावडे आणि मी आज चिपळूणमध्ये आली आहे आणि चिपळूणचा मानबिंदू असणारा गोविंदगड या किल्ल्यावर आज आपण आहोत. आणि या किल्ल्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत एक स्पेशल व्यक्ती आहेत. त्यांचं नाव आहे विशाल राऊत. तर विशाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर विशाल सर आणि आमची ओळख कशी झाली, आम्ही 3-3.5 वर्षापूर्वी असंच किल्ल्यावर आलो होतो आणि आम्हाला सरांनी पूर्ण किल्ल्याची खूप डिटेलमध्ये माहिती सांगितली होती की किल्ल्याचा इतिहास काय आहे. एक एक ठिकाणी आम्ही फिरून पूर्ण माहिती घेतली होती. तर तेव्हापासून एक प्लॅन होता की सरांसोबत एक व्हिडिओ बनवायचा. तर विशाल सर राजे सामाजिक प्रतिष्ठान संस्था या संस्थेचे मेंबर आहेत आणि ही संस्था गड संवर्धनासाठी खूप कार्यरत आहे. आम्ही या मोहिमेचे भाग होतो आणि आम्हालाही खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे सगळ्या लोकांसोबत काम करताना. आम्ही किल्ला संवर्धनासाठी मोहिमेमध्ये आलो होतो आणि ही संस्था दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवली जाते, ज्याच्यामध्ये चिपळूणमधले बरेचसे मेंबर्स आहेत जे येतात, जे आपला आपला हातभार लावतात आणि ह्या किल्ला साफसफाईमध्ये थोडी मदत करतात. तर आज आपल्याला विशाल सर सांगतील की ही संस्था कशी सुरुवात झाली या संस्थेची आणि या किल्ल्याचा इतिहास काय आहे हे आपल्याला सर डिटेलमध्ये सांगतील. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आला. नाही, थँक्यू नको आहे. कारण ह्या गडावरती गेले 10 वर्ष 12 वर्ष आपण काम करतोय. तर हे गडावरती काम करत असताना गडाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी मग वेळ हा फार महत्त्वाचा नसतो. इथे येणं महत्त्वाचं असतं आणि तुमच्यासारख्या नक्कीच. लोकांपासून किंवा तुमच्या ह्या व्लॉगच्या माध्यमातून हा किल्ला, हा गड अनेक लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यासाठी एनी टाईम आम्ही इथे यायला तयार असतो आणि किल्ला म्हटल्यानं थोडासा एक विषय, एक आत्मीयतेचा विषय असतो. त्याच्यामुळे वेळ हा काय याच्यापुढे सगळं नथिंग असतं. तर तुमचा प्रश्न असा होता की राजे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना. राजे सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेची स्थापनाच मुळात ज्यावेळेला स्थापना आपण करण्याचा विचार करतो की डोक्यामध्ये असा ज्यावेळेला विचार आला, त्यावेळेला गड किल्ले संवर्धन हा मुळात हेतू नव्हता. आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनात होती आणि त्या दृष्टीनं आम्ही एकत्र आलो होतो. आणि एकत्र आल्याच्या नंतर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. आपण एकत्र आलो आहे, एका विचारानं आलो आहे. बरोबर. तर तिची सुरुवात आम्ही एका ब्लड डोनेशन कॅम्पनी केली होती 25 जानेवारी 2015ला. आणि मग तो कार्यक्रम सक्सेस झाला आणि सक्सेस झाल्यानंतरचा आनंद फार वेगळा असतो ना का. बरोबर. आणि तो सक्सेस मिळाल्यानंतर पुढच्याच फेब्रुवारीमध्ये शिवजयंती असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग आम्ही एका ठिकाणी बसलेलो असताना की आपण गडावरती आपला गोळकोटचा आपला गोविंदगड आहे आणि आपण त्या गोविंदगडाच्या कुशीत राहतोय. तर त्या गोविंदगडावरती आपण शिवजयंती साजरी करूया का, हा ज्यावेळेला मनात विचार आला आणि आपल्या सर्व मुलांसमोर हा विचार मांडल्यानंतर मुलांनी होकार दिल्यानंतर आपण प्रत्यक्ष गडावरती साफसफाईला सुरुवात केली होती त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला गडसंवर्धन काय आहे हा विषयच माहीत नव्हता. मग कार्यक्रम आहे म्हणून साफसफाई करणे हा एवढंच डोक्यात असताना देवीची कृपा म्हणा किंवा गडाचीच देवीच्या कृपेने म्हणा आणि त्या भावनेनं काम करत असताना एक लक्ष झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आणि मग त्या देवीच्या आशीर्वादानं आम्हाला डॉक्टर सचिन जोशी सर असतील किंवा संदीप परांजपे सर असतील, यासारखे इतिहास अभ्यासकांचं मार्गदर्शन लाभलं आणि आम्ही खऱ्या अर्थानं गड संवर्धन हे करायला लागलो. आणि मग तिथून आलेली वाटचाल आपल्याला माहितीच आहे. आपण गेले 10 12 11 वर्ष आपण या गडावरती काम करतोय. हं. गडावरती अनेक असे अवशेष आहेत की ते जमिनीखाली होते आणि ते जमिनीकडे असलेले अवशेष ते बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तुम्ही काही मोहिमांमध्ये सहभागी असाच त्यावेळेला एक हो. 3-4 वर्षापूर्वी. हो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण कशा पद्धतीनं काम करत असतो. आपली जो व्हिडिओ आहे पाहणार आहेत त्या लोकांपर्यंत पुन्हा गडाचा इतिहास सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. गडाचा इतिहास आपण ज्यावेळेला गडाच्या संवर्धनाचं काम करत असतो आणि गडाचं संवर्धनाचं काम करत असताना गडाचा इतिहास जाणणे किंवा त्याची जाणून घेणं हे फार महत्त्वाचं असतो. कारण बरोबर. इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि त्या दृष्टीनं तो इतिहासाचे अवलोकन करत असताना डॉक्टर सचिन जोशी सर असतील, संदीप परांजपे सर असतील, अंकुर काणे सर असतील, या जे काही इतिहास अभ्यासक आहेत त्या इतिहास अभ्यासकांकडून ह्या गडाचा इतिहास आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. 1660 साली 59 साली ज्यावेळेला अफजलखानाचा वध झाला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज चिपळूणला आलेले आहेत असे उल्लेख आपल्याला सापडतात. चिपळूणला महाराज आलेले आहेत. चिपळूणला महाराज आल्याच्या नंतर रामतीर्थ आपल्याला माहिती आहे, चिपळूणचं रामतीर्थ बरोबर. आहे. तर रामतीर्थावरती
महाराजांनी स्नान केल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. तिथून परशुरामाचं दर्शन घेतल्याचे सुद्धा उल्लेख सापडत आहेत. आता दरम्यानच्या काळामध्ये महाराज राहिले कुठे असतील, तर कोणाच्या घरी तर राहणं तसं सुरक्षेच्या दृष्टीने म्हणा किंवा बरोबर. प्रोटोकॉलच्या दृष्टीने ते शक्य नसेल, तर ते गडावरच आले असावेत असा एक अंदाज आहे. आणि मग महाराज राजापूरला गेलेले आहेत. राजापूरला इंग्रजांची वखार महाराजांनी लुटलेली आहे, जाळपोळ केलेली आहे. कारण का, तर ज्यावेळेला महाराज पन्हाळगडावरती वेड्यामध्ये सापडले होते त्यावेळेला त्या इंग्रजांनी त्या सिद्धी जोहरला लांब पल्ल्याच्या तोफा दिल्या होत्या आणि त्या लांब पल्ल्याच्या तोफांमुळे महाराज थोडेसे अडचणीत येण्याची शक्यता होती. याचा राग महाराजांना नक्कीच होता आणि तो कुठंतरी बदला घेण्याच्या दृष्टीनं महाराजांनी त्या राजापूरच्या वखारीची जाळपोळ केली आहे आणि तिथल्या तो इंग्रज आहे रेविंग्टन नावाच्या त्या इंग्रजाला पकडून महाराजांनी आपला जो वासोटा आहे ओके. त्या वासोटा किल्ल्यावरती जेलमध्ये टाकलेले आहे, बंदी केलेला आहे त्यांना. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला 1670 उल्लेख सापडतात. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची डागडुजी केल्याचे उल्लेख सापडतात. ओके. आता दरम्यानचा काळ आपल्याला सापडत 1700 मध्ये, म्हणजे 1670 पासून 1700 मधला जो इतिहास आपल्याला सापडत नाहीये. त्यानंतरच्या काळात छत्रपती राजाराम राजे येऊन गेल्याचे पुरावे सापडत नाही, पण अशी आख्यायिका आहे किंवा माहिती आहे की राजाराम राजे इथे येऊन गेल्याची आपल्याला माहिती मिळते. पुन्हा एकदा दरम्यानचा काळ आपल्याला मिळत नाही, कारण आपण अजून इतिहास शोधतोय. बरोबर. इतिहास धुंडाळण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो धुंडाळत असताना नक्कीच आम्हाला खात्री आहे की हा इतिहास आपल्याला नक्कीच तुमच्यासमोर मांडता येईल भविष्यामध्ये. तर नक्कीच. 1726 मधला जो काही हत्ती प्रकरण हा. आहे दरम्यानच्या काळात, तो फार महत्वाचा आहे आणि संपूर्ण ह्या खाडी किनारपट्टीला, म्हणजे कोकण ह्या खाडी किनारपट्टीवरती हा. पूर्ण कलाटी देणारा हा जो काही इतिहास घडला आहे 1726 हत्ती प्रकरण, तो फार महत्वाचा आहे. तो हत्ती प्रकरण मी सांगण्याचा इथे प्रयत्न नक्की करेन. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण परशुराम मंदिरामध्ये बरेच वेळा जातो, बरेच बरोबर. वेळेला जाऊन दर्शन घेतो आणि तो परशुराम मंदिर नेमकं कोणी बांधला ते आपल्याला माहीत नसतं. बरोबर. तर परशुराम मंदिराची बांधणी ब्रह्मेंद्र स्वामींनी केली. ब्रह्मेंद्र स्वामी त्या काळामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, एक नाव होतं आणि त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा त्या काळी. ओके. सगळेच धर्मीय त्यांना एक त्यांचा शब्द प्रमाण मानत होते, त्यांना मान देत होते. त्याच्यामुळे ह्या कोकण किनारपट्टी, ह्या खाडी किनारपट्टी बऱ्यापैकी शांतता होती. युद्ध हा. फार होत नव्हते, कारण की स्वामींचा शब्द होता तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा, आनंदाने राहा, असं स्वामींचं सांगणं होतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी शांतता होती. या गडावरती सिद्धी 7ची सत्ता आहे आलेली आहे. 1698 पासून मला वाटते सिद्धी 7 ह्या गडावरती आलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, छत्रपती संभाजीराजांच्या निधनानंतर, 1703च्या छत्रपती राजाराम राजांच्या निधनानंतर स्वराज्यात थोडीशी पोकळी निर्माण झालेली आहे आणि बरोबर. या दरम्यानच्या काळामध्ये कोकण किनारपट्टीवरती तसं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे दुर्लक्ष झाल्यामुळे जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे, त्या जंजिऱ्याच्या सिद्धीनं ह्या जेवढे किनारपट्टीवरती असलेले किल्ले आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आणि तिथून आपला कारभार करतोय, अंमलबजावणी करतोय. आणि ह्या गोविंदगडावरती सिद्धीचा एक सरदार, सिद्धी 7 नावाचा इथं सरदार काम बघतोय. हा. आणि सिद्धी 7 सुद्धा स्वामींना मानत होता, सिद्धी सदोष स्वामींचा शब्द मानत होता. त्याच्यामुळे तो सुद्धा फार लढाई न करणं किंवा शांततेनं सगळं चाललं होतं. पण हा किल्ला असा आहे, आपण बघतो की इथं उभा राहिल्याच्या नंतर आपल्याला समोर बघितलं की किल्ला संपतो आपला, पण गड हा आकारानं जरी छोटा असला तरी त्याचा इतिहास किंवा त्या सामरिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला हा किल्ला आहे. त्याच्यामुळे हा किल्ला आपल्याकडे असणं फार गरजेचं होतं. त्याच्यासाठी मराठी मराठी करत होते, पण स्वामीचा शब्द असल्याकारणानं शांत होते. त्याला कलाटणी मिळाली 1726चा हत्ती प्रकरणामुळे. 1726 साली कर्नाटकमध्ये सावनूर नावाचा एक प्रांत आहे. त्या सावनूरच्या नवाबानं ह्या सिद्धी 7ला एक हत्ती भेट दिलाय आणि तो हत्ती कर्नाटकवरून सावनूरमधून इकडे आणत असताना, आता पूर्वी कसं व्हायचं की आता जसं आपण टोल देतो, टोल पूर्वी जकात दिला जायचा. आता तो हत्ती आणलाय पार कर्नाटक पासून मागजनपर्यंत विनाशाय आलेला आहे. कारण बऱ्यापैकी ह्या भागामध्ये मोगलाची सत्ता आहे, त्याच्यामुळे सिद्धी हा मोगलांचा मांडलिक आहे, त्याच्यामुळे विनाशाय झालेला आहे. पण मागजन मध्ये तुळाजी आंग्रेंच्या लोकांनी तो हत्ती पकडलाय. त्यांनी सांगितलं की जकात दे,
बरोबर. हत्ती घेऊन जा. पण सिद्धीनं गैरसमज करून घेतला की एवढा लांबनं इथपर्यंत आला आणि आता तुम्ही कोण अडवणार. हा. म्हणून सिद्धी साथने आपली माणसं पाठवून तिथे हत्ती सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तुळाजी आंग्रेंचे लोक आणि ह्या सिद्धी साथच्या लोकांमध्ये तिथं लढाई झालेली आहे. त्या लढाईमध्ये सिद्धी साथची माणसं मारली गेली. याचा राग स्वामींना सिद्धीला आलेला आहे. सिद्धीने गैरसमज असा करून घेतला की ह्या मागे कुठे ना कुठेतरी स्वामींचा हात आहे. आणि त्यांनी उठला आणि परशुराम मंदिराची जाळपोळ केली. आता ह्याचा राग स्वामींना आलाय. स्वामी म्हणतात जाळपोळ आवश्यकता नव्हती. बरोबर. स्वामींना राग आलाय. स्वामींनी सिद्धी साथला शाप दिला की तुझा समूळ नायनाट होईल. आणि तो हत्ती स्वामींनी तुळाजी आंग्रेंकडनं आणून ह्याच ठिकाणी गोळकोटमध्येच सिद्धी साथला सुपूर्द केलेला आहे आणि स्वामी इथून निघून गेलेले आहेत. आता स्वामी इथून निघून गेलेले आहेत. गड तर आपल्याकडे असायला पाहिजे ही मराठ्यांची इच्छा आहे किंवा गरजेचं आहे. कारण का सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला किल्ला आहे. तुम्ही जर बघितलात की ह्या संपूर्ण 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती इथे इतर कोणताही किल्ला नाही. त्याच्यामुळे हा किल्ला आपल्याकडे असणं फार गरजेचं होतं सामरिक दृष्ट्या, व्यापाराच्या दृष्टीनं हा आणि आपण आता रेव्हेन्यूच्या दृष्टीनं हा किल्ला फार गरजेचा होता. त्याच्यामुळे हा किल्ला घेण्यासाठी मराठ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. स्वामींनी हत्ती दिल्या, सुपूर्द केला. हत्ती स्वामी निघून गेलेले आहेत आणि मग मराठ्यांनी आक्रमणं हळूहळू सुरू केलेली आहेत. आता ज्या वेळेला आक्रमणाची सुरुवात झालेली आहे, सिद्धीने सुद्धा प्रतिकार करतोय, मराठी आक्रमण करतायत. पण 1733चा जो रणसंग्राम आहे 5 ऑक्टोबर 1733चा तो फार मोठा आहे आणि एका घराण्याचे 11 बंधू एकाच ठिकाणी धारतीर्थ पडणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि रक्तरंजित अशी लढाई झालेली आहे 5 ऑक्टोबर 1733ला. म्हणजे सांगताना सुद्धा एक अंगावरती एक शहारा येतो, काटा उभा राहतो. तुम्ही ज्या वेळेला वरती येताय पाण्याचं टाका आहे, आपण 5 ऑक्टोबर 1733चा रणसंग्राम हा फार मोठा आणि रक्तरंजित असा हा रणसंग्राम आहे. आपण ज्या वेळेला गडावरती येतो तर आत्ता गडावरती यायला 2 मार्ग आहेत. एक पायरी मार्ग आहे आणि एक गाडी मार्ग आहे. आत्ता ज्या ठिकाणी पाण्याचं आपण काय म्हणतो वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आहे जो नगरपालिकेचा आहे, त्या ठिकाणून त्या भागामध्ये त्यावेळेला लढाई झाल्याचे उल्लेख सापडतात. आणि आता डायरेक्ट तिथं मराठी आलेले आहेत तर अजिबात नाही. आपण ज्या वेळेला मगर पॉईंट आता गडाकडे येत असताना मगर पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. बघितलं असं सगळ्यांनी मगर पॉईंट. त्या मगर पॉईंट जिथे खंदक होता त्या काळी त्या भागातून त्या आता आपण चर म्हणतो मगर पॉईंट आणि चर 8 मनाचे गलबत त्या नदीतून फिरत असत. म्हणजे ही नदी आणि ती नदी कनेक्टेड असतो. आजही कनेक्टेड आहेत. पण आता ब्रिज आहे, पूर्वी ब्रिज नव्हता. तर पहिला जो काही लढाईचा जो सुरुवात झालेली आहे तो लढाईला जो तोंड फुटला आहे तो त्या ठिकाणी फुटलेला आहे. आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांनी सिद्धी साथचा मोर्चा मोडलेला आहे. सिद्धी साथची जी काही तिथं रसद होती, माणसं होती, तिथून सिद्धी साथच्या माणसांना मागे ढकलत मराठी पुढे आलेले आहेत. त्या भागामध्ये झालेल्या लढाईमध्ये किती हत्यारं लागली, कोणकोणती हत्यारं वापरली गेली, काय काय लागलं याची इन डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. तसंच मराठ्यांनी तो मोर्चा मोडल्यानंतर पुढे आलेले आहेत. खाली सुबा म्हणून एक भाग आहे. सुब्यामध्ये सुद्धा मराठ्यांच्या आणि सिद्धीच्या माणसांमध्ये लढाई झालेली आहे. तिथल्या मोर्चा मोडत मराठी गडावरती अग्रेसर होत आहेत. लढाईला तोंड फुटलंय पहाटेपासून मराठी झुंजत गडाच्या या वरच्या भागापर्यंत, जसं आता मगाशी म्हणालो की फिल्ट्रेशन प्लांट आहे त्या भागामध्ये मराठी आलेले आहेत. सिद्धी वरून आक्रमण करतोय. सिद्धी सुद्धा खूप बलाढ्य आहे आणि मुत्सद्दी आहे. तो सुद्धा त्याची माणसं सुद्धा त्याच जोशानं लढतायत. पण त्या वेळेचं मराठ्यांचा जोश हा फार भयंकर असा होता. आणि त्या लढाईमध्ये 4 छत्रपतींशी एकनिष्ठ असलेला जो काय घराणा आहे, गोळे घराणं, सरनोबत पिलाजीराव गोळे जे पायदल प्रमुख होते, त्या पिलाजीराव गोळ्यांचे पंतू आनंदराव गोळे आणि त्यांचे इतर 10 बंधू त्या लढाईमध्ये एका लढाईमध्ये एकमेकाला हातात हात धरून लढतायत. सिद्धी साथला सामोरं जात आहेत. सिद्धी साथचे लढतायत. सकाळी पहाटे सुरू झालेली ही लढाई आहे. त्या पहाटे लढाईला तोंड फुटलं आहे आणि पहाटेपासून
लढाईला सुरुवात झाल्यानंतर मराठ्यांनी सिद्धी-सातच्या माणसांना मागे रेटत रेटत पुढं आणलेलं आहे. अगदी गडावरच्या बाले किल्ल्याच्या अगदी जवळपास येऊन ठेपलेले आहेत आणि अशा वेळेला तुंबळ अशी लढाई झालेली आहे. आणि एक जसे मराठ्यांची मराठे मावळे धारातीर्थ पडतायत काही तसे एक मावळा पडतो इकडे सिद्धी-सातची माणसं पाडली जातात, मारली जात आहेत. खूप तुंबळ लढाई झाले. एकाएक आपला बंधू जसा पडतोय धारातीर्थ पडतो तसं तसं आनंदरावच्या अंगामध्ये एक वेगळा द्वेष निर्माण होतो. 22 वर्षाचा एक उमदा तरुण आहे आणि आपल्या हातात दोन्ही तलवार घेऊन तो त्या सिद्धी-सातच्या माणसासमोर ज्या द्वेषाने लढतोय तो पराक्रम बघितल्यानंतर आपल्याला जसा मुरारबाजीनं लढा दिला होता दिलेर खानाच्या विरुद्ध आपल्या 500 मावळ्यांना घेऊन, त्याच पद्धतीनं आनंदराव गोळे ह्या सिद्धी-सातच्या माणसांशी लढतायत, त्याच द्वेषाने लढतायत. आपल्याला आता माहिती आहे पुरंदर म्हटला की मुरारबाजी आठवतात, सिंहगड म्हटला की तानाजी मालुसरे आठवतात, पन्हाळागड किंवा विशाळगड म्हटला की आपल्याला बाजीप्रभू आठवतात. तेवढीच किंवा त्याच तुल्यबळ किंवा त्याच तोडीची लढाई ह्याच गोविंदगडावरती झाली आणि याच गोविंदगडावरती त्या लढाईमध्ये आनंदराव गोळे त्याच धर्तीचा पराक्रम या ठिकाणी गाजवलाय. अक्षरशः आवरत नाही म्हटल्यानंतर जसा दिलेर खानानं बाण मारलाय मुरारबाजीनं त्याच पद्धतीनं या सिद्धी-सातने आपल्या आनंदराव गोळ्यांना बाण मारलेला आणि बाण मारून आनंदराव गोळे त्या ठिकाणी पडलेले आहेत. तरी सुद्धा युद्ध थांबलेलं नाही आहे. मराठे द्वेषाने लढतायत. पण पूर्वी कसं व्हायचं की आपण ती लढाई जिंकतोय पण त्यावेळेला कुठंतरी असं काहीतरी व्हायचं आणि सेटलमेंट व्हायचं, तह व्हायचे आणि ती जिंकलेली लढाई आपण त्यावेळेला तहामध्ये हरलो होतो आणि आपण ती तह झाल्याने किल्ला पुन्हा सिद्धी-सातकडे राहिलेला आहे. आणि नंतरच्या काळात किल्ला तर पाहिजेच ना, मराठी सातत्याने प्रयत्न करतात. 1734 असेल, 1735 असेल, 36, 38, 40 असे सतत 12 वर्ष प्रयत्न केल्यानंतर 23 जानेवारी 1745ला तुळाजी आंग्रेंना आर्मर बोलावं लागलं. दरम्यानच्या काळामध्ये स्वतः छत्रपतींचं पत्र आपल्याला उपलब्ध आहे. छत्रपती म्हणतायत जर तुम्हाला हा किल्ला घेता येत नसेल तर हा किल्ला घेण्यासाठी आम्ही स्वतः येतोय. ज्या अर्थी छत्रपती हा किल्ला घेण्यासाठी जर येतो म्हणतायत तर आपल्याला लक्षात येतं हा किल्ला किती महत्वाचा आहे. सामरिक दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाचा किल्ला आहे आपल्याला त्या छत्रपतींच्या एका पत्रावरून लक्षात येते. आणि मग चिमाजी आप्पांना तो पत्र लिहित आहेत. मग चिमाजी आप्पांनी सांगून तो पूर्ण स्ट्रॅटर्जी तयार करून आर्मर बोलवून तुळाजी आंग्रेंच्या आर्मरानं बोलवायला लागलं. आपल्या समोर कालुशाचा डोंगर आहे, समोर टेकडी दिसते, त्या कापांचा मारा झालेला आहे. पण मराठ्यांचं थोडासा बॅड लक म्हणा किंवा काय, तर हा तोफांचे गोळे तटबंदीच्या अलीकडे पडल्यामुळे तटबंदी फोडता येत नव्हती, मराठ्यांना आतमध्ये येता येत नव्हतं. आता त्या दरम्यानच्या काळामध्ये ही आर्मर आलेले आहे आणि आर्मर सिद्धीला मदत मिळू नये, पुन्हा रसद मिळू नये, अंजनवेलवरून सिद्धीला रसद इकडे येणं सोपं होतं. म्हणून धामणीमध्ये मराठ्यांनी मोर्चा लावला आपला, म्हणजे तिथली आपली रसद थांबवता येईल म्हणून. मराठ्यांनी कालुस्त्यावरून तोफांचा मारा केलाय. तटबंदीच्या अलीकडे गोळे पडल्यामुळे ते गोळे आतमध्ये येता येत नव्हतं. असे सगळे चारी बाजूने घेरल्याच्या नंतर चारी बाजूने मराठी लढत आहे. पण सिद्धी-सात मगाशी म्हणाल्याप्रमाणे सिद्धी हा खूप मुत्सद्दी आहे. तो काय करतोय, चारी बाजूनी जे प्रमुख सरदार आहेत त्या प्रत्येक प्रमुख सरदाराला सांगतो की थोडा वेळ दे, किल्ला तुम्हालाच देतोय. या दुसऱ्या सरदारांना सांगतोय की थोडा वेळ दे, किल्ला तुलाच देतोय. काय व्हायचं त्यावेळेला की माझं नाव शाहू दरबारीमध्ये मोठं व्हावं म्हणून मी विचार काय करतो, ठीक आहे तर मला देतोय म्हणतो तर मी थोडासा माझं आक्रमण थोडासा कमी करतोय. दरम्यानच्या काळात सिद्धी आपली ताकद पुन्हा वाढवतोय. तो मुत्सद्दी आहे, तो खूप हुशार आहे. आता मी विचार करतो माझं नाव छत्रपतींच्या दरबारी मोठा हो म्हणून मी थोडासा माझं आक्रमण कमी करतोय. दरम्यान यांनी आपली ताकद पुन्हा जोर, हे जेव्हा मराठ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला मात्र आर्मर आलेलाच आहे आणि आर्मरांनी एक जो काय लढा दिलाय आणि 23 जानेवारी 1745ला हा किल्ला स्वराज्यामध्ये आलेला आहे, तुळाजी आंग्रेंनी घेतलेला आहे. नंतरचा इतिहास आपल्याला थोडासा सापडत नाहीये, मिळत नाहीये. 1600 आपल्याला तोतया माधवराव माहिती असेल. तोतया माधवराव प्रकरण इतिहासामध्ये खूप मोठं गाजलेलं असं प्रकरण आहे आणि या तोतया माधवरावला सुद्धा याच चिपळूणमध्ये पकडलेलं आहे.
हा सुद्धा इतिहास आपल्या चिपळूणचा आहे, आपल्या गोळकोटचा आहे, हा सुद्धा आपल्या लोकांना माहिती असायला पाहिजे. बरोबर, नक्कीच. नंतरच्या काळामध्ये आपण इतिहास आपल्याला सापडत नाही आहे, पण आत्ता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1818 मध्ये संपूर्ण देश हम्म. इंग्रजांनी ताब्यात घेतलेला आहे. पण असे काही भाग होते की ते फार उशिरा इंग्रजांकडे ताब्यात गेले, कारण की त्या किल्ल्यांवरती किंवा त्या भागामध्ये जे मराठा मावळे होते किंवा मराठा लोक होते ते लढत होते इंग्रजांशी. त्यातलाच हा आपला भाग आहे गोळकोट चिपळूण. हा. तो फार उशिरा म्हणजे 1819 ला इंग्रजांनी ताब्यात घेतला, म्हणजे 1 वर्ष उशिरा इंग्रजांनी घेतला, कारण की इथे मराठे लढत होते. आता ज्या वेळेला इंग्रजांनी हे संपूर्ण किल्ले गड किल्ले ताब्यात घेतले, संपूर्ण देश ताब्यात घेतलाय, तर पहिलं काम काय केलं असेल इंग्रजांनी, तर गडाकडे जाणाऱ्या ज्या वाटा आहेत त्या वाटाची वाट लावली. काय कारण असेल हो गडाकडे जाणाऱ्या वाट लावणे किंवा खराब करण्यामागे? त्यांना भीती होती की यांना माहिती आहे मराठ्यांनी पुन्हा एकदा जर हे किल्ले घेतले तर त्यांच्याकडनं किल्ला पुन्हा ताब्यात घेणार, ते आम्हाला त्रास देणार. ते पुन्हा किल्ले त्यांच्या घेण्यासाठी त्यांची लढावं लागेल, भांडावं लागेल, त्यासाठी पुन्हा माणसं खर्च करावं लागतील, पैसा खर्च करावा लागेल, दारुगोळा खर्च करावा लागेल. मग त्यापेक्षा किल्ल्यांचं महत्त्वच कमी करून टाकलं. तर किल्ल्यावरती कोण जाणारच नाहीये. मग असं केलं, त्यांचे ते हुशार होते इंग्रज, त्यांनी किल्ल्यांचं महत्त्व कमी करून टाकलं, किल्ल्यांकडे जाणारे रस्ते बंद करून टाकले. त्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केले. 1947 ला भारत स्वतंत्र झालेला आहे आणि 150 वर्षामध्ये फार कमी लोक गड किल्ल्यांवरती जात असतील. आपणही म्हणजे त्याच्यानंतर 150 वर्षानंतर आपण किती वेळा किल्ल्यावरती आलो, किंवा गड किल्ल्यावरती जरी आलो तर त्या भावनेनं आलो का, किंवा तो गडाचा इतिहास टिकवण्यासाठी आपण आलो का, किंवा तो जपण्यासाठी आपण कधी प्रयत्न केले का? तर केलेले नाहीत. मागच्या काही 10-15 वर्षामध्ये अशा आमच्यासारख्या संस्था आता गड किल्ल्यांवरती काम करत आहेत. शासनही आता सकारात्मक आहे, त्याच्यामुळे गडावरती चांगल्या पद्धतीनं आता काम होतंय. आम्ही सुद्धा गेले 12 वर्ष गडावरती काम करतोय. आज जरी गोविंदगडाची तटबंदी आपल्याला पडलेली दिसत असली तर भविष्यामध्ये आपण नक्कीच तो जसा पूर्वीला गोविंदगड होता तसा करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आणि शासनाचा सकारात्मक आहेच, सगळ्यांच्याच माध्यमातून हा गड नक्की उभा राहील. आम्ही ह्या तुमच्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जनतेला आवाहन करू की तुम्ही कोणत्याही गडावरती जा, त्या गडावरती असलेला साधा प्लॅस्टिकचा एखादी बॉटल जरी आपण उचलली तरी तो शिवकार्य आणि तो तुम्ही करा, असे आम्ही नक्की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेन. आणि गड किल्ले जपणं हे आपलंच काम आहे आणि आपण ते केलं पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन. धन्यवाद. नक्कीच. खूप खूप थँक्यू सर. तुम्ही ही जी माहिती सांगितली ही आमच्या पिढीसाठी, इवन आमच्या पुढच्या पिढीला समजणे खूप गरजेचं आहे. आपण आत्ता ज्या भूमीवर उभे आहोत तिथे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, ती कल्पनाच किती मोठी आहे. हे आता तुम्ही सांगताना मला लिटरली शहारे येत होते अंगावर ते ऐकताना. आणि इथे आमचं हे भाग्य आहे की आम्ही इथे उभे आहोत, हे आमचं खूप नशीब आहे असं आम्ही म्हणू शकतो. आणि ही माहिती खूप 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 महत्त्वाची आहे आम्हाला समजून घेणं, आणि तुम्ही आज आम्हाला ही सांगितली त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. थँक्यू.